बघा आई दारू दारू पाहिजे माझा चहा त्यावेळेस असं 90. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आणि गाईज एकदम मजेमध्येच राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. तर चला, आज मॉर्निंग जरा खूप लवकर झालेलं आहे. असं हो, आज मी चाललेले आहे आईला बघायला. आईला ॲडमिट केली, बाबूला बी आमच्या ॲडमिट केलेला. तर बाबूला बघायला मला जायलाच नाही भेटला. कसं आम्ही एकविरीला होतो, त्याच्यामुळे मला जायलाच नाही भेटला. तर चला, आज तर फायनली यांना बोललो मी जाईनच. कसं काल आईला ॲडमिट केली, मला पूजाने व्हिडिओ कॉलवर दाखवली. आईची तब्येत खूपच डाऊन झालेली आहे आणि मला आई आज किती दिवस बोलवत होती, बाई घरी ये घरी ये. तर मुलं मला काही जायलाच भेटत नाही. तर चला आज मी आईला बघूनच येते. तर चला गाईच, मी तुम्हाला आईलासुद्धा दाखवते. तर चला, आता मी निघलेलं आहे घरी जायला. तर लवकरच चाललेलं आहे 7च्या ट्रेनला. तर चला बघू आता. चला गाईच, आता येते निघले आमची. आपला टायमिंग झालेला आहे. चला कधी लावा हा गाईज, ट्रेन आली. खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये. चला गाईज, फायनली आपण आलो ट्रेनमध्ये. पण जागाच नाही, पूर्ण पॅक, ट्रेन पॅक आहे. आता उभं राहूनच आपल्याला जायला लागेल. पनवेलला आलो आणि गाडी मगाचपासून थांबलेली आहे. कधी गाडी सुटते काय माहिती नाही. आता गाडी पूर्ण खाली झालेली आहे बघा, गाडी पूर्ण खाली झालेली आहे आणि ट्रेन काय सुटत नाही बघा. मगाचपासून गाडी थांबलेली आहे. आता आपण उतरलेले आहे स्टेशनवरती. आता आपण रिक्षा पकडू, डायरेक्ट दवाखान्यातच जाऊ. आईजवळच डायरेक्ट जाऊ. दवाखाना मला माहीत आहे, डायरेक्ट आपण दवाखान्यातच जाऊ, नंतर घरी जाऊ. चला, आता आपण रिक्षा पकडू. स्टेशनवरती तर आलेलं आहे. तर इथून आपण खाली जाऊ, तिथून डायरेक्ट रिक्षा पकडून आई जाऊ. आता आपण रिक्षामध्ये बसून घेऊ. चला मामा, आता आपण जाऊ दवाखान्यात. मिनी मिल्क मस्त चॉकलेटचं मला खूप आवडतं. सकाळीच आपल्याला ना, म्हणजे मला पुराची भूक लागते, त्याच्यामुळे मी हा घेतला मिल्क. लिफ्ट आलेली आहे. आता आपण जाऊ वरती. तुझ्या आईला ICUमध्ये ठेवलेले आहे. तिथं जाऊन देत नाही, पण मी त्याला रिक्वेस्ट केली का जाऊन दे मला बघायला आईला. बघूयात आतमध्ये मी जाते, कोणालाच जाऊन देत नाही आतमध्ये. चला आता बघू, मी तुम्हाला दाखवते आतमध्ये. बघू बघा आई तब्येत किती आईची खराब झालेली आहे. बेकार वाटतं आईला बघू. चला आई, जाता घरात आता. हां, नंतर जाताना पहिले इथे येऊन जाईन, मग संध्याकाळचं येऊन जाईन. हां, पिंट्या त्याला सांगता चालेल. चला आतमध्ये काही जास्त काही भेटून देत ना आईला. बघून एवढं असं मला बेकार वाटलं, खूप असं म्हणजे वेगळं असं फील झालं मला. चला, तर आई आता बरी आहे, ती जास्त भेटून देत नाही. आईशी थोडी मी बोललो. चला आता आपण बघू, घरी जाऊ. येते तर आईच घरामध्ये आलेलं आहे. बघू आता आई काय करते, आमचा बाबू काय करते. आई कशी आहेस आई? हा, बाबू कुठं झोपले? जेवला? मी दवाखान्याच्या आईजवळशी आत्ता आलो मी. हो,
आई आणि मी मगाचपासून मस्त बोलत होतो. आईशी बोललं तर खूप बरं वाटला. आज किती दिवसामध्ये आलो ना तर आईशी बोलत होतो. आणि बाबूला आमच्या कालच सोडलेलं आहे. तर बाबू आमचं झोपलेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा कसा झोपला आहे. अजून उठलाच नाही. आणि वहिनी वाटतं तीच आमच्या बाबू उठलं. आई ग पोऱ्या कसा झालाय र काय भावा फासल्या दिसायला लागल्या पोऱ्याच्या. गाईज इकडं बघा किती तब्येत याची खराब झाली. बाबा बाबा या सोन्या आई पोऱ्या किती खराब झाले बघ. हा बघच वाटत ना त्याची गर. हा ए बाबू या 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 ये मामाला ये मामा ये लवकर. इकडे बघा कालूला मारते बाबू आमच्या. मार बाबू मार मार वहिनी सोड. नका मारते काय बाबू 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 मार मार उपट टाक याचे कालूचे उपट टाक. बाबू चला गाईच आता आपण काहीतरी नाश्ता करू. बघू इकडे काय चालला यांचा. वहिनी डाल घाला. आईने मेथीची भाजी सांगितलेली आहे. कारल्याची आई तर मला मेथीची बोलत होती. मग करू कारल्याचीच. गाईज हे बघा मस्त आहे की गावठी कारले आहेत. हे बघा आईला आता डब्याला डाल भात मस्त. आता कारल्याची भाजी. मला तर आई मेथीची भाजी बोलली. कारल्याची भाजी बी छान आहे. इकडं वहिनी डाळ धुवून घेते. बाबू मम्मी जवळ काय करतो तू. ये इकडे हे मी घेतय. सोन्या पिलू पिलो यू आमच्या बाबूला बोल नाही वाटत. पिलू या या लवकर या या. चला काहीच आपण जरा काहीतरी नाश्ता करून घेऊ. ही कारली पहिला आहे ना साफ करायला लागेल. वरचं हे काढायला लागेल. गावठी आहेत. चलो 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 बाबा. आई कुठे गेली. आई आईचे हू झाला बाबू. आईचे हू झाला. माऊ बघा कसला दिसते. हा भोका आहे एकदम काला काला. बापरे. सोन्या सोन्या नाव आहे याचा. सोन्या बाबा डोले बघा गावीस कसले डेंजर असे दिसतात. माव आहे ना बाबू. गाईस बाबू आमच्या हसते. गेला गेला मम्मी जवळ गेला. मावाला सोन्या मावाला लवकर ये. सोन्या मावाला झोपला बघ. सोन्या माऊ झोपला. झोपला बघ कसा झोपला ना सोन्या माऊ. सोन्या सोन्या मस्त नाश्ता करायला. मस्त इथं पॉपलेट आहे आणि काय बोंबील आहेत आणि भाकरी घेतलेली आहे. जरा नाश्ता करते. सकाळच खूप भूक लागते डेंजर वाले. लांबून घ्या लांबून चांगलं दिसतं. लांबून घेते गाईज इकडे बघा बाबूने माझ्या सर्व पैसे दिले. हे बघा बाबू दे दे. हे बघा पैसे बघा किती दिले माझ्याजवळ. गल्ल्यातून काढते आईचे आणि मला पैसे देते. बाबू दे. हां दे अजून दे. हां दे अजून अजून दे. दे पैसे दे मला. हां काढ काढ बाबू काढ अजून काढ काढ अजून. गाईज इकडे बघा बाबूची आयडिया बघा किती हुशार. कसा पैसे काढतोय. किती पैसे काढले. बाबू दे बाबू दे आ तुला. बाबू बघते बघा बघते कसला. आईने सर्व चिल्लर त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. बाबू हा शाबाश दे अजून अजून दे. बघा याने काय करून टाकला. बाबूने सर्व पैसे सर्व टाकले आईचे. आणि पावभाजीचा काय करून टाकला बाबू. आईकडे बघ काय केलं यांनी. आता मस्त की जेवून घेते. का सांगू डबल मला घरी जायला निघायचं आहे. का सांगू मुलं शाळेत गेलेली आहेत. त्याची मुलं मला लगेच निघायला लागेल.
थोड्या वेळात निघते. आता जेवून घेते, तर तुम्हाला दाखवते काय जेवायला गेलाय. आज भाजीच असणार आहे. बहिणीने बनवला आहे. अय्या इकडे आहे कारली, इकडं आहे डाळ, याच्यात भात असून याच्यात एक पॉपलेटाचा आहे मगाचा, खिचडी भात बाबूला केलाय. चला काहीच आता डाळ भात जेवायला लागणार आहे. अवल या हा पॉपलेटांचा रात्रींचा होता तो घेतलाय. डाळ भात आणि थोडीशीच घेतलेली आहे कारल्याची भाजी आणि इथं खारवड्या घेतल्या. नको राहून दे बस झाला. बाबू जेवायला या, जेवायला ये. जेवला जेवला. ती बघ मन्या माव आली, ती बघ मन्या माव आली. ऐ बाबू मन्या आला आपला. बोलो बोलो मन्याला बोलो. ए मन्या मन्या. बघा बाबूने किती पसारा काढलाय बघा. हे बघा हा आया 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 काय आणि इथे दादाचा व्हिडिओ लावलाय. हे ताई बाबू ए बाबू. आईज तुने आज कशाला चालू केला? पूजा आली. हे घे तुला कॅडबरी आणले मी. वाव बाबूसाठी आणलेली. बाबूची तब्येत बरी नाही ना, मग त्याला नाही द्यायची. घे तू का. हो काय माझ्यासाठी आणले काय खास. थँक्यू विंकू आहे का नाही? हो थँक्यू थँक्यू. बाबू तुझी बाबू हे कॅडबरी घे लवकर. थंडा घे थंडा घे बाबू. थंडा थंडा घे घे लवकर. घे पटकन बॉटल. नाही काही नाही त्याला. देख रे दे चल आता. थंडा पाच आता कॅडबरी घेतलीस ना. थंडा पाच आता. पूजा आईला बनवते. आई दवाखान्यात गेलेली, आता आली दवाखान्यातून. जाऊन देत नव्हता. गाईस आता सिलेंडरचा स्फोट झाला असता का सांगू. ए रूम मध्ये हे राहते ना, त्याने गॅस चालूच ठेवलेला. हा सिलेंडर हा सिलेंडर मिळता है क्या? हाँ ना तू सिलेंडर ऐसा वास गलाता है. हो ना. अरे खुद मरता ना हम लोग को लेके मरता तू. है का नाही? हो ना कुत्ता को लेके मरता. गाईज यांनी ना सिलेंडर ना असं एकदम चालूच ठेवलेला. आता स्फोट झाला असता गॅसचा. हो ना खिडकी बी खुल्ली ठेवली नाही. अभी तू बीडी ओढता ना. हो आपला घरी दंगल आणता बाई. करा मग सगळं फुटलं असतं ना दादा. मग बाबा बरी चेरी सांगायला आला. बोलतो वास सुटले बोलतो. तेव्हा आम्ही उठून आलो. दारू दारू पाहिजे माझा चहा. त्यावेळेस आम्ही 90 बोलतो. असं आहे का. लोकांनी बघत राहतात 90 म्हणजे 90 म्हणजे मी चहा. चहा 90 बोलतो. असा मजा मस्ती अशी नाचवायला चालू असते. चला गाईज आता मी तोंड बिन धुते. आता घरी जायची तयारी करते. दादा इकडे चहा ठेवतो. दादा एकदम स्पेशल चहा ठेव. स्पेशल स्पेशल. हा कालाच्या पूजा घेन बाबाच्या. ए पूजा चल मला टाइम होतं जायला. हा मला तोंड धुवून दे, हातपाय धुवून दे. अशीच जा अवतार घेऊन. चला गाईस मग तोंड धुवून घेते. आता घरी जायला निघते. पटापट टाइम झालाय. गाईज लय पनवती मागे लागली, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकीत नाही. बरं आता सगळे यांच्या नाही बघा. आता बाबूला आणला दवाखान्याच्या, लगेच आईला दवाखान्यात ॲडमिट केला. तो दवाखान्यात ॲडमिट केलेली जा कवा आता काल संध्याकाळची तिला सॉरी दुपारच्या 2 वाजता धंदा केला आणि पहिले तिला ॲडमिट करून होतं. त्याची पनवती मागे लागली. पहिले मी विचार करते पनवतीमधून बाहेर निघलो. पायी त्र्यंबकेश्वरला जाताना पहिले पूजा घालता मोठी कोणी जडीबुटी केली काही माहीत नाही. पहिले यायचं निघू द्या. आईला आणली मग पहिले पूजा घालून येतात त्र्यंबकेश्वरला जाऊ. कोणी लिंबू काही जडीबुटी अशी कधी काहीतरी केली असेल म्हणून आमच्या मागे जरा सतत दवाखाने लागले. दुसरं काही दिसतच नाही. नुसतं दवाखाने दवाखाने दवाखाने. फिरायला जायचं नाही मला पण
दवाखान्यात आठवण येतात. गाईज आता दादा फिरायला जाणार होता पण कॅन्सल झाला. फार्म हाऊसला सर्व म्हणजे तयारी केलेली, उद्या जायचा होता पण असा कॅन्सल झाला. बघा रविवारी बरं सगळी फॅमिली एक साथ बरं 1-2 वर्ष झाली कोण गेला नाही बरं एक साथ बरं 40-50 जण जाऊ बरं आपण प्लॅन केला. गाईज कॅन्सल झाला. आई आता दवाखान्यात, पहिला आईला आमच्या येऊन दे बाबा की दवाखान्यात, आणि बाबूला बी आणला. बाबू तर बघितला ना किती, बाबू एकदम इतका बारीक झाला, हिसाबाच्या बाहेर बारीक झाला. म्हणजे काय असं काय पाठी लागलाय काय माहिती नाही. आता मोठी आई आजारी, वापस बाबू, वापस आई आता आर्मेट आहे. बाबूला काल आणला म्हणून खूप आता बेकार वाटते हो. तर चला दादानी चहा ठेवलाय, मस्त मी तोंड बिन धुवून घेतलेला आहे. आता पटकन मस्तपैकी रेडी होते आणि घरी जायला निघते. मग माझी मुलं बी आता शाळेतून येतील. बाबू तर आला असेल, कसं बाबूची म्हणजे लवकर शाळा असते, बाबू आला असेल तो असं आमच्या आईंच्या जवळ. चला आता मी निघते जायला. नंतर राहिलोच तो वस्तीला पण नको, मुलं घरी आहेत त्याच्या मुलं घरी असल्यावर माझं मन देत नाही. मुलं माझे बरोबर असले ना मग काही नाही वाटत राहायला. तर चला आता मी रेडी होते. आता पूजा बसली, इथं आई बसली, इथं बंटी बसलाय आणि इकडे दादा आमचा चहा पिते ना, वहिनी इकडे काम करते. तर चला मंडळी आभारी आहे. आम्ही आता चाललो घरी, मस्तपैकी रेडी होतो, भेटू वापस. रेडी होते का? रेडी होते होतो चालते तसा, तेवढा चालतं तू बोलूच नकोस. मस्त आता रेडी झालेलं आहे. आता आपण एसटीला जाण्या का सांगू, ट्रेन आहे 8 वाजता. मग मला पोचायला किती वाजतील? 10 वाजतील, 10 साडे 10 वाजतील. मग त्याची मुलं आता मी ट्रेनला नाही जाणार, आता एसटीला चाललो. तर चला आता पूजा संचित एसटी भेटते, पूजाची बरोबर तिकडे चाललो आणि मग डायरेक्ट घरी. तर काहीच आता आपण नंतर भेटू. चला चाललो. तू चालली येईन हो, दीदीला घेऊन दादाला घेऊन येईन हो. हां टाटा बाय बाय. वहिनी त्याला जरासं भरो काही बी देत जा, तेव्हा त्याची तब्येत होईल. लय बारीक झाले पोऱ्या. चल ए पूजा चल टाईम झाले, चल मला गाडी भेटली पाहिजे. चल मला बोलतं नको दाखवू बोलतो. चला आता आपल्याला रिक्षा भेटलेली आहे. आता आपण खोनीला जाऊ आणि मग तिथून डायरेक्ट एसटी पकडू. चल मगातपासून बसलेली आहे, एसटी काय अजूनपर्यंत आली नाही. मस्त इथं खुर्ची टाकलेली आहे आणि पूजा बी इथंच बसलेली आहे. चला आता कधी येते ते एसटी, मगातपासून वाट बघते. एसटीमध्ये गर्दी बघा, मला बसायला बी जागा नाही आहे, उभी राहून चाललेली आहे. आत्ताशी पनवेलला आलेली आहे बघा. इकडं अजून एसटी लागलेली नाही आहे. खूप वैताग आला बघा, खूप कंटाळा आला, खूप कंटाळा एसटीमध्ये बसून. आता कधी लागते काय माहिती नाही. पेन एसटी येईन तेव्हा निघा. इतकी रात्र झाली इथे. चला लोक बघा किती आहेत, भरपूर लोक आहेत एसटीसाठी थांबलेले आहेत. ट्रेन आहे, व्यवसायाचा रस्ता आहे ना. आता जरा बरा वाटला, कसं तरी झालेलं आहे. गाईज आमचे हे घ्यायला आलेले आहेत आणि आता जरा आम्ही चिल्ली घेतो. चिल्ली घ्यायला थांबलेलो आहे तिथं. कायच बनवला नाही, चायनीज घेतो, चिल्ली घेतो. हा बघा इकडे आलोय आम्ही. हो घ्या चला पटापट, टाइम झालाय अगोदर, तो वैताग आलाय. गाईज आलो आम्ही. माझी क्युटी माझी क्युटी य माझा पोर य ही कपडा फारला. क्युटी ही बाबा रेडी झाली बघा. हाय मी हाय नाही ऐकतच नाही. चला गाईस आमचं जेवण बिवण झाला आणि आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईस सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय, गुड नाईट. आता आपल्याला ब्लॉग एडिट करायचा आणि उद्या अपलोड करायचा आहे. तर चला गाईस.